आणि आता एक नजर टाकूयात 9 महत्त्वाच्या बातम्यांवर। कोरोनाचे राज्यात 28 तर मुंबईत 13 नवे रुग्ण, राज्यात 168 सक्रिय रुग्ण, शहरासह ग्रामीण भागात रुग्णांच्या संख्येत वाढ। उद्या पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक, यात महत्त्वाच्या विषयावरती चर्चा होणार। गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेअरचा आढावाही घेणार। नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेत दुसरी बैठक। स्वामित्व हक्क असलेली गाणी वाजवण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेडला अंतरिम दिलासा, 400हून अधिक गाणी वाजवण्यास मज्जाव। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 50,000 मतदान केंद्रांवरती चित्रीकरण होणार। मतदान केंद्रावरील गोंधळाला लगाम लावण्यासाठी निर्णय, सूत्रांची माहिती। अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरामध्ये दर्शन पूजा 20 जानेवारीपासून बंद, मात्र तात्पुरत्या मंदिरात पूजा सुरू राहणार। राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू। साताराचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा रिक्षा चालवत शहरातनं फेरफटका, कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर रिक्षातनं मारला फेरफटका। आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण, पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष, ऑनर किलिंग सारख्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी पोलीस संरक्षण मिळणार। आजपासून 6 जानेवारीपर्यंत सांगली मिरज दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम, त्यामुळे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावणार। कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह, दत्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी, भाविकांच्या अलोट गर्दीनं फुलला कृष्णा घाट।